नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण अशा खूप इम्पॉर्टंट अशा गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत. मला माहीत आहे की मला व्हिडिओ बनवायला थोडा लेट झालेला आहे, कारण मला पण वर्किंग शेड्यूल असल्यामुळे थोडंसं टाईम मित्रांनो मिळाला नाही. पण तरीही हा एक प्रयत्न आहे की जे कॉमर्स विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो आहे. बाकी याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय काय डिस्कस करणार आहे ते फक्त विद्यार्थ्यांना बघून घ्या. आणि आपल्याला आपल्या पद्धतीनं आपल्याला आपल्या परीने जेवढं होईल तेवढी आपल्याला मदत करायची. जसं आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ज्या पद्धतीनं सांगेन किंवा जसं तुम्ही करताय त्याच्यासाठी खरंच चांगलीच गोष्ट आहे. जे तुम्ही केलं आहे आतापर्यंत ती चांगलीच, आपण याच्यापुढेही आपल्याला करायचं आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की नवीन जो सेवा नियम आला होता, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की काही जे पोस्ट आहेत त्याच्यासाठी म्हणजे ॲक्च्युली त्या कॉमर्स रिलेटेड पोस्ट आहेत, पण त्याला एनी ग्रॅज्युएट केलेलं आहे. बरोबर, काही पोस्ट आहे त्याला त्यांनी आहे अशी पात्रता ठेवली, पण काही पोस्ट अशा आहेत की त्या ॲक्च्युली कॉमर्सच्याच विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे होता. एनी ग्रॅज्युएट तिथं नसला पाहिजे होता. बरोबर, त्यामुळे त्यांनी काय केलं, तिथं एनी ग्रॅज्युएट केलं, म्हणजे सरळ सरळ डायरेक्ट अन्याय केला आहे ना. कॉमर्स विद्यार्थ्यांवरती काय आहे, ओपन अन्याय आहे. आणि तो जर अन्याय आपण सहन करत असेल तर ही खूप मोठी आपली चूक असेल मित्रांनो. त्यामुळे म्हणजे असं एक महापुरुषाने बोललेलं आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा तितकाच गुन्हेगार असतो. त्याच्यामुळे आपल्याला काय आहे, आपल्याला एकदम शांततेत मागणी करायची, आपल्याला अन्याय सहन करायचा नाही. जी आपली मागणी आहे ती सरकारपर्यंत फक्त पोहोचवायची, एवढंच आपल्याला करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा, काही विद्यार्थी आता इथं मी काही फोटो तुम्हाला दाखवतो. बघा, काही विद्यार्थी गेले, कोल्हापूरचा आहे बघा हा फोटो, ग्रुपलाच आलेला आहे, ग्रुपवरूनच मी हा फोटो घेतलेला आहे. वाणिज्य शाखेच्या प्रशासकीय पदभरतीच्या नियमात बदल करा म्हणून असं पूर्ण एक लेख आलेला आहे. म्हणजे मुलं बघा तिथं गेली, कोल्हापूरचं आहे, मुलं तिथं गेली आणि हे निवेदन तिथं दिलेलं आहे. बघा, निवासी उपजिल्हाधिकारी म्हणजे काय असेल ते सगळं याच्यामध्ये दिलं, निवेदन दिलं. वाणिज्य शाखेतील जेवढी मुलं वगैरे आहेत त्यांनी निवेदन दिलं. हे एक झालं. दुसरा मुद्दा बघा, हे तर म्हणजे आजचंच आहे, 13 मे हे तर आजचंच आहे. आणि दुसरा मुद्दा बघा, पुढचं पण हे एक निवेदन होतं, म्हणजे हे एक पेपरला आलेलं होतं की नव्या सेवा प्रवेश नियमाविरोधात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये संताप झाला आहे. तर आता बघा, ह्या गोष्टी झळकल्या पाहिजेत, ह्या गोष्टी 100% पेपरला झळकल्या पाहिजेत, ह्या गोष्टी सरकारपर्यंत पोचल्या पाहिजेत. जर आपण एकदम अंडररेटेड जर राहिलो, म्हणजे कोणी पण येते आणि आपले नियम वगैरे चेंज करते, असं जर राहिलो तर कोणच आपल्याला हे करणार नाही मित्रांनो. फक्त हा व्हिडिओ असेल किंवा ही जी म्हणजे लढाई आहे, ही लढाई फक्त कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी, आणि त्यांच्या बाबतीतच हा अन्याय का, याच्या अगोदर पण बरेच झालेले आहेत. आणि मुलं तिथं म्हणजे लढले पण त्यांना यश मिळालं नाही. बघा, ह्याच्या आधी पण आंदोलन काय ठिकाणी झाले जिथं कॉमर्स डिग्री हवी होती, तिथं एनी ग्रॅज्युएट काही म्हणजे भरपूर अशा पोस्ट आहेत त्याच्यामध्ये एनी ग्रॅज्युएट केलं होतं, आणि तिथं मुलं लढले पण काय ना. पण मुलांची जी संख्या आहे ती कमी पडली, लढण्याची संख्या काय कमी पडली. म्हणजेच काय की तिथं मुलं 4 ते 5 प्रमाणात जर तुम्ही जाऊन सरकारला लढत असाल तर ते शक्य नाही मित्रांनो. तर आपल्याला लढाई करायची एकदम हजारोच्या संख्येत आहे ना, हजारोच्या संख्येत. ते पण कसं, असं नाही की एकदम मोर्चा काढला आहे, जाळपोळ वगैरे अशा गोष्टी याच्यामध्ये नाही. फक्त आपल्याला सरकारपर्यंत निवेदनामार्फत आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणजे कलेक्टर ऑफिस असेल, म्हणजे आता तुम्हाला काय करायचं ते सांगतो. आता प्रत्येक जे जिल्हे राहिले असतील बघा, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता ते जे जिल्हे राहिले असतात, तुम्ही फक्त कमेंट करा कोणते जिल्हे तुमचे आहेत, त्याच्यानुसार आपण त्याच्यावरती ठरवू शकतो की कोणत्या जिल्ह्याला निवेदन देऊन झालेलं आहे. मग तुम्ही फक्त काय करा, ज्या जिल्ह्याला म्हणजे तुमच्या जिल्ह्याला निवेदन द्यायचं राहिलं असेल तर 100% मित्रांनो तिथं जाऊन निवेदन द्या. दुसरी गोष्ट, आपण आपल्या ग्रुपला एक मेसेज म्हणजे एक मेल बनवलेला आहे, म्हणजे तो सर्क्युलेट होतो आहे, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांमध्ये मेल बनवलेला आहे. त्याचा फॉर्मॅट तिथं आपल्या ग्रुपवरती टाकलेला आहे, लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर ग्रुपला जॉईन करून तुम्ही ते मेल करू शकतायत, आणि मेल ID पण त्याच्यामध्ये दिलेले आहेत की तुम्हाला कोणाला मेल करायचे आहेत आहे ना. ते मेलद्वारे पण आपल्याला सरकारपर्यंत पोहोचायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉमर्स विद्यार्थ्यांनी युनिटी करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर युनिटी नसेल तर काहीच होऊ शकत नाही. मग हा 100% म्हणजे नेहमीच अन्याय होत राहणार, आणि तो मग सहनच करावा लागेल आहे ना. म्हणजे काय होतं, आपण सोशल मीडियाद्वारे आपण जोडलं जातो, पण ज्यावेळेस आपल्याला एकत्र यायचं असतं त्यावेळेस कोणच येत नाही, अशा गोष्टी होतात. त्यामुळे हा व्हिडिओ जिथपर्यंत तुम्हाला म्हणजे जेवढा शेअर करता येईल तेवढं शेअर करा मित्रांनो. मी आज तुम्हाला म्हणणार नाही की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा वगैरे, लाईक करा वगैरे, असं काय म्हणणार नाही. ही लढाई आपल्यासाठीच आहे ना. ही लढाई तुमच्या आमच्यासाठी आहे, म्हणजे ही विद्यार्थ्यांसाठीच ही लढाई आहे. आणि ही लढाई जर आपण जिंकलो तर खरंच ही कॉमर्स विद्यार्थ्यांची
कॉमर्स विद्यार्थ्यांचा विजय असेल याच्यामध्ये आणि त्यांच्या हक्काची पोस्ट त्यांना मिळतील. म्हणजे काही पोस्ट अशा पण आहेत मित्रांनो की जिथं फ्रेशर आहेत, हां म्हणजे जे फ्रेशर मुलं आहेत त्यांच्यासाठी जागा पाहिजे, पण तिथं 3 वर्षाचा अनुभव, 4 वर्षाचा अनुभव, 5 वर्षाचा अनुभव असा लावला जातो, आहे ना. मग फ्रेशर विद्यार्थ्यांनी करायचं काय, ही खूप मोठी तिथं एक अडचण निर्माण होते. त्याच्यामुळे या गोष्टी जर तुम्ही आत्ताच केल्या तरच त्या गोष्टी पॉसिबल होतील मित्रांनो. कारण कसं आहे माहिती आहे का, की आपल्याला इम्प्लिमेंट करायला टाईम लागतो. म्हणजे आपण निवेदन वगैरे देऊ शकतो, पण सरकारला इम्प्लिमेंट ते एकदम करत नाहीत, इम्प्लिमेंट करायला टाईम लागतो. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं निवेदन द्याल, जेवढं तुम्ही मेल वगैरे कराल, तेवढं आपल्याला फायदेशीर होईल. आणि एक एक विद्यार्थ्याचा फीडबॅक, एक एक विद्यार्थ्याचा मेल, एक एक विद्यार्थ्याची एकजुटता ही याच्यामध्ये म्हणजे महत्त्वाचे आहे. जर हे तुम्ही केलं तरच मित्रांनो याच्यामध्ये सक्सेस मिळेल. अन्यथा आपल्याला तो अन्याय सहन करावा लागेल. बघा हे एक ग्रुपलाच आलेलं आहे. ॲक्च्युली हे मी बनवलेलं नाही, ग्रुपला आलेलं आहे. मला आवडलं म्हणून हे मी इथं याच्यामध्ये घेतो आहे. तर बघा इथं बघा, अशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी आपली एक टीम उभी करायची. बघा हे ग्रुपला आलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्याला एक टीम तुम्ही उभी करायची, वाणिज्य याच्यातून आहेत, आहे ना. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्यायचं आहे. लक्षात घ्या, आपले नेतृत्व हे आपल्यालाच करावे लागेल. हे 100% बरोबर आहे मित्रांनो. तुमचं नेतृत्व हे तुम्हालाच करावे लागेल. कोणत्या टीचरवरती, कोणत्या नेत्यावरती, कोणाच्याच ह्याच्यावरती तुम्ही डिपेंड राहू नका की हा हे करेल म्हणून. तुम्हाला रस्त्यावरती उतरून तिथं आपल्याला निवेदन देणं हे अनिवार्य आहे आणि ते केलंच पाहिजे. ते तुमच्या हक्कासाठी आहे, तुमचा हक्क मिळवण्यासाठी, एवढं लक्षात घ्या. कोणीही मागं राहू नये. आता जर मागं राहिला, 100% बरोबर आहे, आता जर मागं राहिला तर तुम्ही शेवटपर्यंत मागंच राहाल मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला पुढं जाऊन थोडंसं तुम्हाला सहकार्य कोऑर्डिनेशन करावं लागेल. आपल्या जिल्ह्याच्या टीमचे अपडेट कृपया ग्रुपवर कळवा. मग तुमच्या जिल्ह्याचे जे अपडेट आहे ते ग्रुपवरती कळवा. आपला ग्रुप ॲक्च्युली त्याच्यामध्ये कमेंट्स आहेत ते फ्रीज करून ठेवलेले आहेत, पण आपण ते ऑन करूयात, म्हणजे जेणेकरून काय होईल समजेल आपल्याला की कुठपर्यंत म्हणजे किती निवेदन वगैरे देऊन झाले असतील, काय असतील, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये काय होतील आपल्याला अपडेट मिळेल. आता मित्रांनो याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जर तुम्हाला तुमच्या हक्काची लढाई जिंकायची असेल तर तुम्हाला एकत्र यावं लागेल. आणि जर तुम्ही एकत्र नाही आला तर याच्यामध्ये तुम्हाला नेहमी अडचण दिसेल कॉमर्स क्षेत्रामध्ये. त्यामुळे ही लढाई आता तुमची आहे. त्यामुळे ही लढाई आपल्याला एकदम सरळ मार्गे, एकदम निवेदन देऊन सर्व गोष्टी सरळ मार्गे करून ही लढाई आपल्याला जिंकायची, एवढं लक्षात घ्या. आणि कोणीही मागं सरकू नका. असं नाही की मागच्या वेळेस पण आपण बघितलं काय ठिकाणी रिझल्ट लागत नव्हते, आहे ना, रिझल्ट लागत नव्हते महाट्रान्सको वगैरे. तर मग काही टीचरने आंदोलन वगैरे केले होते. तर ज्यावेळेस ते आंदोलनाला तिथे गेले त्यावेळेस 4 ते 5 विद्यार्थी तिथे दिसले. जर असं होत असेल तर मग हे नाही ना मित्रांनो. म्हणजे जर मुंबईसारख्या ठिकाणी 4 ते 5 विद्यार्थी येत असतील तर ही चुकीची गोष्ट आहे. जर मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही जाताय तर तिथं कॉमर्सचे किती विद्यार्थी असतील, 4 ते 5 थोडेच असतील, जास्तच विद्यार्थी असतील ना. मग जेवढ्यांना शक्य आहे तेवढं तिथं जाणं खरंच म्हणजे आत्ता म्हणजे मी खरंच मनापासून तुम्हाला सांगतोय, आत्ता जर नाही गेला तर कधीच काय होणार नाही, हे लक्षात घ्या. आत्ता जाणं तुमचं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजेल की आपल्याला नक्की ॲक्च्युली करायचं आहे काय. ह्या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो. हे निवेदन वगैरे सध्याला पेपरला बातम्या येतात आणि ह्या रोज आल्या पाहिजेत, आहे ना. जोपर्यंत सेवा नियमामध्ये बदल होत नाही तोपर्यंत ह्या बातम्या रोज दिसल्या पाहिजेत पेपरला आणि कंटिन्यू दिसल्या पाहिजेत. त्यांचा हा आपला संताप आहे किंवा आपली जी ॲग्रेसिव्हनेस आहे हा सरकारपर्यंत पोचला पाहिजे. असं नाही की नुसतं दिलं आणि शांत बसलं, आहे ना. प्रत्येक पेपरला जर शक्य असेल तर पेपरला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. शक्य असेल तर जेवढं व्हॉट्सअपला तुम्हाला सर्क्युलेशन करायचं आहे तर ते एक करायचं आहे. दुसरी गोष्ट, टेलिग्रामला जेवढं तुम्हाला पोहोचवता येईल सर्वांकडे तेवढं तुम्हाला पोचवायचं आहे. आत्ता नाही तर कधीच करू शकणार नाही, हे एवढं लक्षात घ्या. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो. आणि निवेदन दिलं नसेल तर 100% निवेदन द्या. आणि हा अन्याय आपल्याला सहन करायचा नाही आहे. आपल्याला सरळ मार्गे ही लढाई जिंकायची मित्रांनो. धन्यवाद.